नमो बुद्धाय. वरील चित्र आपण बघितले. त्यामध्ये महात्मा फुले यांचे गंजपेठ, पुणे येथील घर आणि अस्पृश्यांकरिता खुला केलेला घरातील पाण्याचा हौद. हौद म्हणण्यापेक्षा ती विहीर आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी विहीर खुली करून दिली होती. पण मग कुणाला असा प्रश्न पडेल की पुण्यामध्ये पाणीच नव्हते का? नाही, पुण्यामध्ये पाणी होते. सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ इत्यादी पेठातून पाण्याची चंगळ चालत असे. तिथले हौदे भरभरून वाहत असत. पण गंजपेठ, मीठगंज या भागातल्या दीनदलित माणसांना नागझरीशिवाय पाणी मिळत नसे. पावसाळ्यात भरभरून वाहणाऱ्या नागझरीची माया उन्हाळ्यामध्ये आटत असे आणि मग ती माणसं पाण्यासाठी वणवण हिंडत असत. उन्हामध्ये दुपारी माणसं घोटभर पाण्यासाठी तळमळत असत, हातापाया पडत असत, परंतु कोणाला त्यांची दया येत नव्हती. हे दृश्य तसं नेहमीच. ब्राह्मण ते ब्राह्मणच, पण शूद्रांना सुद्धा अतिशूद्रांची दया येत नसे आणि ज्योतिबा फुलेंना याचे फार वाईट वाटत असे. असाच एक प्रसंग. हा प्रसंग तुम्ही शेवटपर्यंत ऐका. दुपारची वेळ होती. काही ब्राह्मण दुपारचं स्नान विहिरीवर करत होते. पलीकडच्या विहिरीवर इतर जातीतील लोक पाणी शेंदत होते. स्त्रिया धुणी भांडी करत होत्या. दूर अंतरावर बसलेल्या महार स्त्रिया पाण्याची याचना करीत होत्या. धर्म करा, मायबाप म्हणून विनवत होत्या. उघडी वाघडी लहानगी मुलं मातीची भांडी पुढे करून केविलवाणी बसली होती. आंघोळी करणाऱ्या मुलांकडे आसुसलेल्या डोळ्यांनी पाहत होती. बरेच दिवस अंगाला पाणी न लागलेली ती मुलं वाहत्या सांडपाण्यात हातपाय बुचकळत होती. तेव्हा काही स्त्रिया, म्हातारी माणसं त्यांना ओढून घेत होती आणि तसं करू नका म्हणून त्यांना रागवत सुद्धा होती. येणारे जाणारे लोक त्यांच्यावर खेकसत होते. त्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून स्वतःला जपतही होते. तेवढ्या ज्योतिबा फुले आपल्या घरी जात होते. विहीर ती रस्त्यातच होती. पाणी वाढावो आईसाहेब, वाढावो दादासाहेब हे शब्द त्यांच्या कानात शिरत होते. कोणीतरी ओरडत होतं, रंड्यांनो, महारवाड्यातील विहीर आटली काय रे? होय होय मायबाप, म्हणून तर आलो, असे एकजण म्हणाला. ज्योतिबा फुले घरी आले, पण वाड्याच्या पाठीमागून त्यांना तेच शब्द कानावर पडत होते. त्यांनी पुढे जाऊन बघितले. पाण्याची याचना करणाऱ्या बायका पोरांच्या घोळक्यात 2-3 म्हातारी माणसं दिसत होती. त्यांच्यात रानबा नाईक यांचे वडीलही होते. तात्यासाहेब, पाणी वाढावं आमासनी. त्यांनी ज्योतिबा फुलेंना हाक दिली. त्यांना सगळे तात्यासाहेब म्हणत असत. बायका पोरांनी एकच गर्दा केला. तात्या पुढं आले. तेव्हा जो तो आशेने आपलं भांडं पुढं करू लागले. परंतु विहिरीकडे जाण्याऐवजी तात्या नाईकाजवळ आले. त्यांच्याजवळची घागर उचलून घेत ते म्हणाले, या माझ्याबरोबर. तात्या काय सांगताहेत हेच त्यांना कळेनासे झाले. तेव्हा तात्या म्हणतात, नाईक, या माझ्याबरोबर, तुम्ही सगळेजण या. एवढं बोलून तात्या चालू लागले. तात्या विहीर बाटवायला निघाले होते की काय? नग नग तात्यासाहेब, इथंच वाडा आमासने. नाईक विनवू लागले. नाईक, आमच्या वाड्यात चला, चला माझ्याबरोबर. तात्याचं म्हणणं आता कुठं त्यांच्या लक्षात आलं. सर्वजण आनंदानं हरकून गेले. तात्यांच्या मागोमाग चालू लागले. महार मांगांचं हे लेंढार घेऊन तात्या कुठं निघाले होते? सर्व लोक डोळे फाडून पाहू लागले. परंतु ती वरात त्यांच्या वाड्याकडे निघाली होती. घराघरातून लोक डोकावून पाहत होते. काय चाललं आहे काही कळत नव्हतं. सर्वांना घेऊन तात्या वाड्याच्या मागील बाजूच्या दाराजवळ आले. दार उघडच होतं. या, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घ्या. तात्यांनी नाईकांची घागर त्यांच्या हातात दिली. तसं नग तात्यासाहेब, आम्ही हिरीला कसं शिवायचं?
पाय मागं घेत नाईक म्हणाले. त्यांचं पाहून सर्वजण भेदरल्यागत मागे सरकले. पाणी वाढावं तात्यासाहेब म्हणलं तर तात्यांनी हे काय चालवलं होतं तेच कळत नव्हतं. कानावर विश्वास बसू नये असं काहीतरी ते बोलत होते. तात्यांना कळलं नाईक काय पुढे येणार नाहीत. त्यांनी झटकन नाईकाच्या हातातली घागर घेतली आणि तिच्या गळ्याला दोर आवळून विहिरीत सोडली. जमलेली बायका पोरं म्हातारी माणसं वाचा गेल्याप्रमाणे पाहत उभी होती. एका महाराची घागर तात्यांनी विहिरीत सोडली होती. असं कधी घडलं नव्हतं. विहिरीत उतरलेली घागर डुबुक डुबुक करीत पाणी पिऊ लागले. त्या गोड आवाजानं कान सुखावून गेले. पोटभर पाणी पिऊन तुडुंब भरलेली घागर पाण्यानं निथळत वर आली. नितळगार पाण्यात नाहून निघालेल्या त्या घागरीकडे सर्वजण एखादं आकरीत पाहावं तसं पाहत राहिले. घागर ओढून कोठड्यावर ठेवण्यात आली आणि तात्या म्हणाले, घ्या, पाहिजे तेवढं पाणी तुमच्या हातानं काढून घ्या. ही विहीर आपली समजा. पाहिजे तेव्हा पाणी नेत जा. आता पाण्यासाठी भीक मागायची गरज नाही. आणि तशीच वेळ आली तर फडक्यांच्या हौदातून पाणी आणायला सुरुवात करा. त्याशिवाय पुण्याच्या म्युनिसिपाल्टीत आपली दाद लागणार नाही. तात्यासाहेब, किती सावं आमच्यासाठी? किती कराल? तुमचं उपकार कसं फिटायचं? नाईकांच्या डोळ्यात पाणी डबडबलं. परंतु ते शब्द ऐकायला तात्या हजर नव्हते. ते बैठकीच्या खोलीकडे निघून गेले. तात्या गेले. तिकडं पाहत उभे असलेले नाईक मागे वळले. रिकामी भांडी हातात धरून उभी असलेली म्हातारी माणसं, पोरं, बायका, ती विहीर, ती भरलेली घागर, सगळं काही खरंच होतं. घ्या बाबांनो, तात्या म्हणाले. आज्ञा मिळताच सर्वजण विहिरीवर तुटून पडले. भराभर भांडी भरली जाऊ लागली. एकच झुंबड उडाली. हा हा म्हणता ही बातमी सगळीकडं पसरली. माणसांच्या झुंडी फुलांच्या वाड्याकडे लोटू लागल्या. पाणी वाहणाऱ्यांची रिघच लागली. जेवण झाल्यावर तात्या दुसरीकडे निघून गेले. माणसं येत होती काकूकडे पाणी मागत. काकू म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंना सर्व काकू म्हणत असत. काकू त्यांना आपल्या हातानं घ्या म्हणून सांगत आणि पुन्हा याल तेव्हा असं विचारत बसू नका हेही सांगत. ते एकच काम काकूला होऊन बसलं. काकू ते काम संध्याकाळपर्यंत करीत होत्या. आणि अशा प्रकारे महारामांगांची माणसं पोटभर पाणी पिऊ लागली. तर कशी आहे ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.